सांग की आम्ही शेताकडे चाललो. आज आम्ही चाललो आमच्या शेताकडे. हा इकडे तलाव येतो आणि इकडे काजूची बाग आहे. तिकडे लांब सो चालत जावं लागेल. आपण तिकडेपर्यंत पोचल्यावर तिथे काजूची बाग आहे आमची. इकडे दुष्काळांची शेत. खूप मोठा काजूची बाग आमची तिकडे येते. तर चालत जावं लागेल. सो तिथे पोचल्यावर भेटूया. आमच्या शेतामध्ये असे मोर आणि हे फिरत असतात. मोर आणि लांडोर. इंटरेस्टिंग असतं. मला कधी कधी सरडे पण दिसतात. तर मग तिथे पोचल्यावर आपण भेटू. तो तिकडे असं शेतात जायला रोड आहे आणि तिथून आमचं शेत असं इकडं आहे. मध्ये अशी पक्का रोड नाही आहे, त्यामुळं आम्ही असं झाडातून असं चालत शेतातून टेकडीवरून चालत वरती खालती कच्च्या रोडने आम्ही असं चाललेलो आहे. जाता जाता आजूबाजूला आम्हाला मोर लांडोर दिसत आहेत. मग आम्ही शेतात पोचलेलो आहे. बघा हे आमचं शेत आहे. तर आता इथे फक्त काजूची झाडं लावलेली आहेत. जे आम्हाला तसं असं करायचं झाडाच्या खाली. बघा ते आई आणि बाबा करतात. नाही मला पाहिजे झाड तयार करून. तू लाकडं गोळा आणि ते इकडं गोळा करतोय. नंतर सांगायचं आम्हाला. तर आजी इथे काम करते. काजूची झाडं आहेत तिथपर्यंत. आणि ते मधलं झाड आहे ना तिथपर्यंत. हे ह्या झाडापर्यंत. तर माझा भाऊ तिथले झाडं कापतोय. म्हणजे लाकडं कापतोय. तिथे ते झाड पडलेलं आहे. काय करतोयस रे? तयार झालं आता. एवढी झाडं बाकी आहेत अजून. तर आमचं झाल्यावर परत भेटूया. हे आमचं झाड आहे आणि आम्ही ह्याला मित्र म्हणून म्हणतो. तर आम्ही केवढं मस्त केलं याच्या बाजूला एकदम. आणि आता आम्ही जात आहे परत घरी. इथे खूप मोठे मोठे सडचं बघून जावं लागतं. आणि तिकडे तो तलाव आहे. तिथे आम्ही आज पोहायला येऊ नंतर. तो आता इथनं असा रस्ता आहे. ते शेत आहे तिथे. असा रस्ता आहे. असा रस्ता आहे. सईकडनं
किलो ते पण एक काजूचं झाड आहे. आणि आता हा ओढा आहे छोटासा, आम्ही आता ह्याला पार करू. बघा आता तिकडे जातो, कडनं असं क्रॉस करावं लागेल. त्याचा भाऊ येतोय, त्याच्याकडे कुदळ म्हणून तो सोपा आला. जा रे तुझा ये. ते ना पर्वतवर शिखेल चरणारे कसे वर असं हुक टाकतात. तसं ते पायरी बनवतात. दे मला. असं चढावं लागतं एकदम. ते अजून एक पायरी बनवतात. बाबा एक पाय ठेवपर्यंत बस. एक पाय इथे एक आणि इथे कसं ठेवायचं? हा मग तेवढी मोठी पायरी ना तू. अबा आजीला असं चढायचं. आजी शिकवते बघा कसं. हे आजी येते आता. अश्विनीच्या मापान झाला तो पायटा. आता मग इकडनं असा रस्ता आहे. आणि हे असं उसाचं शेत आहे इथे. इकडनं असा छोटा रस्ता आहे मातीतनं एकदम. इकडे भरपूर पक्षी दिसतात. आता आम्हाला एक मोराचा पीस सापडलेला. उसाच्या झाडातून उसाच्या शेतातून जाताना फुल पॅन्ट घालावा लागतो. आणि मग उसाची पानं आपल्या शरीराला कापून टाकतात. असा रस्ता आहे. इकडे असे झाड आहेत, ते दगड आहेत अशी. इकडे आग लावलेली त्यांनी गवत जाळायला. मग इकडे ते ग्रासलँड आहे. असं जातो आणि मग आता पुढे भेटू. इथं आता वर चढायचं. तर मी आता पूर्ण रस्ता दाखवतो बघा. आपण आलोय हे समजायला. तर आता इथपर्यंतच आहे. सो इथे रस्ता संपतो. तर मग भेटूया नंतर. बाय. तर हे आहे निरगुडीचं झाड. हे आयुर्वेदात वापरतात वात काढण्यासाठी. ते पण निरगुडीचं झाड आहे. हे ह्यानी उकळून पाण्यात उकळून आंघोळ करतात. तर हे आयुर्वेदात वापरलं जातं वात काढण्यासाठी जर जास्त असेल तर. तर हे असं ते पण निरगुडीचं झाड आहे. तर इथपर्यंत असा रस्ता संपतो. तर भेटूया नंतर.